परमपूज्य मोरे दादा, आपले श्री स्वामी समर्थ गुरु माऊली आणि विनय गुरुपुत्र यांना त्रिवार वंदन, तसेच आपल्या समस्त बंधू भगिनींना विनम्र अभिवादन. आज खरं तर दादांनी उद्याचा खूप महत्त्वाचा कार्यक्रम आपल्याला सांगितला आहे की उद्या परमपूज्य मोरे दादा पुण्यतिथी आहे आणि त्यासाठी आपण सर्वांची अगदी आवडती मांदियाळी उद्या इथे होणार आहे. तरी आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त सेवा इथे रुजू करूया, कारण मोरे दादा ही अशी एक व्यक्ती आहे की जसं दादा म्हणाले त्यांनी चंदनाचा देह झिजवला, पण कसं की ते अतिशय साधारण म्हणजे एक छोट्या गावात दिंडोरी जे आहे ते छोटं गाव होतं त्यावेळी, एक खेडेगाव, आणि तिथून ते एक शेतकरी पुत्र किंवा एक शेतकरी असे त्यांची एक व्यक्तिमत्व होतं. आणि त्या व्यक्तिमत्वाला कुठून कसं कधी बुद्धी झाली आणि ते त्र्यंबकेश्वरी गेले, तिथे त्यांना पिटले महाराजांचं दर्शन झालं, त्यांची अनुभूती त्यांना मिळाली आणि त्यांच्याकडून गुरुपद त्यांचं पिटले महाराजांनी घेतलं. त्याच्या पुढे त्यांना जे आपल्या मोरेदादांना जे काही मार्गदर्शन केलं किंवा जी काही दीक्षा दिली, त्यातून मोरेदादांनी दिंडोरी येथे त्यांची जी शेती होती त्या ठिकाणी त्यांनी एक स्वामी समर्थ केंद्र उभं केलं. अगदी पत्राही नाही म्हणणार, एक झोपडीवजा केंद्र त्यांनी सुरुवातीला सुरू केलं होतं. आणि ते जवळपास जे सेवेकरी असतील ते त्यांच्या आजूबाजूचे लोक सुरुवातीला येत होते. त्याच्यानंतर जशी जशी त्यांची प्रचिती लोकांना यायला लागली, जसं जसं ते लोकांचे समस्या सोडवू लागले किंवा पिटले महाराजांनी त्यांना जी काही दीक्षा दिली की या स्वामी सेवेचा प्रचार आणि प्रसार तुला करायचा आहे आणि तो तळागाळातल्या सेवेकऱ्यांपर्यंत किंवा तळागाळातल्या समाजापर्यंत तुला पोहोचवायचं आहे. यासाठी कुठलीही त्यांनी दक्षिणा किंवा कुठलीही देणगी त्यांनी स्वीकारली नाही. अगदी विनामूल्य ही सेवा परमपूज्य मोरे दादांनी सुरू केली. अगदी झोपडीवजा केंद्र त्यांनी स्थापन केलं, त्यामध्ये फक्त महाराजांचा एक फोटो ठेवला आणि तिथून जी सुरुवात झाली, तर आज भारतभर नव्हेच तर विदेशात सुद्धा आपले स्वामी समर्थ केंद्र हे सध्या आहेत. पण ह्याची प्रचिती म्हणजे काय, तर महाराजांच्या कृपेने किंवा त्यांच्या आशीर्वादांनी मला ती संधी मिळाली की दिंडोरी प्रणित केंद्र जे आहे किंवा त्याच्याजवळच माझ्या वडिलांची नोकरीचं ठिकाण होतं, त्यामुळे तिथे राहण्याचा किंवा त्यांच्या जवळ वास्तव्य करण्याचा खूप योग आला. आणि माझे जे वडिलांचे मित्र होते ते अगदी परमपूज्य मोरे दादांपासून त्यांच्यासोबत कार्यरत होते आणि त्यावेळी ते जे अनुभव सांगायचे की एक गुरु शिष्य कसा असावा, तर हा जो मार्ग आहे याच्यातून लोकांच्या फक्त समस्याच नाही संपवल्या, तर त्यांना हा मार्ग कसा स्वीकारायचा किंवा या मार्गामध्ये कशी सेवा करायची, इथेपासून तर सेवेकरी कसा घडवायचा, इथेपर्यंत परमपूज्य मोरेदादांनी आपल्या सगळ्यांना मार्ग दाखवला आहे. आणि एक गुरु आणि एक भक्त हे कसं असावं किंवा त्यांचं नातं कसं असावं, तर मी ज्यावेळी पहिल्यांदा दिंडोरीला गेले, माझा एक छोटासा अनुभव सांगेल. तर ते वडिलांचे मित्र आम्हाला घेऊन गेले होते आणि सुरुवात होती आमची, अगदी पहिल्यांदाच गुरुमाऊलींचं दर्शन घेत होतो. आणि गुरुमाऊलींनी जेव्हा आम्ही त्यांना मुजरा केला त्यावेळी त्यांनी माझ्याबद्दल जे काही उद्गार काढले होते ते आजही आठवलं की अंगाचा थरकाप होतो की हे न बघता किंवा न ओळखता हे असं एवढं कसं काय सांगू शकतात. आणि तो माझा पहिला अनुभव होता. आणि त्याच्यानंतर आमची ह्या सेवेमध्ये सुरुवात झाली, आम्ही सेवा मार्गात आलो आणि हळूहळू असं झालं की अगदी घर आणि सेवा किंवा केंद्र आणि घर हे एकच झालं. हळूहळू महाराजांना ज्या इच्छा होत्या त्या सगळ्या महाराजांनी करून घ्यायला सुरुवात केली. आणि असं करत करत एकदा मी बरीच आजारी पडले, त्याच्यानंतर स्वामींच्या कृपेने व्यवस्थित झाले आणि स्वतः महाराजांनी दरबारात प्रश्नोत्तर आणि वास्तुशास्त्र
या विभागात काम करण्याची संधी मला तिथे दिली आणि तिथून हा प्रवास अजून चांगला चालू झाला आणि तो आज सगळ्यात चालू आहे. तर ते जे काका होते त्यांच्याकडून आम्ही माऊलींपर्यंत पोहोचलो. तर ते ज्यावेळी गेले, मी थोडं शॉर्टकट सांगेन की ते ज्यावेळी गेले त्याच्यानंतरची जी पहिली गुरुपौर्णिमा आली त्यावेळी त्यांनी म्हणजे तोपर्यंत ते मुक्ती मिळालेली, कारण सद्गुरू परमपूज्य मोरेदादांसोबत राहिलेली व्यक्ती, पूर्ण आयुष्य सेवेत घालवलेली व्यक्ती, तिला कुठलाही दोष किंवा त्यांना मुक्ती मिळणार नाही असं अशक्य, कुणाच्याही स्वप्नात नाही गेल्यावर काहीच नाही. परंतु ज्यावेळी पहिली गुरुपौर्णिमा आली ते माझ्या स्वप्नात आले, कारण त्यांना माहिती होतं ही प्रश्नोत्तरला दिंडोरीला जाते. पहाटेची गोष्ट आहे. त्यांनी मला स्वप्नात आले आणि मला म्हणले, चल बाळा आपल्याला दिंडोरीला जायचं आहे, तुला यायचं नाही का? तर मी म्हणते हो यायचं आहे, चल गाडी उभी आहे, चल लवकर तयारी कर. आणि मी उठले, बघितलं तर 5:30 वाजले होते. मी म्हटलं ठीक आहे 6ची गाडी आहे, 7 वाजता कार्यक्रम चालू होणार. तर मी आवरलं आणि गेले. आणि त्या दिवशी ते त्यांची पुण्याई असेल किंवा काय माहीत नाही, त्या दिवशीची पूर्ण सेवा झाल्यानंतर संध्याकाळी माऊलींच्या पाद्यपूजनाची सेवा प्रत्यक्षात करायला मिळाली त्या दिवशी. कदाचित ती त्यांचं नियोजन असेल माहीत नाही, पण पहिल्यांदा तो योग आला आणि माऊलींसमोर इतक्या जवळून ती सेवा करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि ज्यावेळी तिथे गेली आणि ते स्वप्न माझ्या डोक्यात फिरत होतं की